केळुणे दुहेरी हत्याकांडाने सुरगाणा हादरला. नातू नातसून पोलीस कोठडीत. वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या. रोजच्या कटकटीला कंटाळल्याचा प्राथमिक दावा. हत्येमागील अन्य कारणांचाही तपास सुरू. दिनांक 27 ऑगस्ट 2026. सुरगाणा. प्रतिनिधी भागवत महाले. सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सखाराम गावित वय 66 आणि त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित वय 63 अशी मृतांची नावे आहेत. हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. संशयितांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष पुरावे यांच्यातील सुसंगती तपासल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. गावात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण. केळुणे या गावात वयोवृद्ध दाम्पत्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली जात आहे. कुटुंबातीलच व्यक्तींवर या हत्याकांडाचा संशय आल्याने घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. वृद्धापकाळात आधाराची गरज असलेल्या दाम्पत्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला असला तरी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरविता येत नाही. पोलीस तपास, उपलब्ध पुरावे आणि न्यायालयीन कार्यवाहीच्या आधारेच या प्रकरणातील दोष निश्चित होणार आहे. दरम्यान पोलिसांकडून दोन्ही संशयितांकडे सखोल चौकशी केली जात असून हत्येचे कारण, वापरलेले शस्त्र, घटनाक्रम आणि संभाव्य पूर्वनियोजन याबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. केळुणे दुहेरी हत्याकांडाने सुरगाणा तालुक्यात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. प्राथमिक चौकशीत समोर आलेला कौटुंबिक त्रासाचा मुद्दा हा हत्येचे अंतिम कारण आहे की त्यामागे अन्य काही कारण दडले आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि सुरगाणा पोलिसांचे पथक तपासात सहभागी असून उपलब्ध सर्व पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा उलगडा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केळुणे येथील या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण सुरगाणा तालुक्यात खळबळ उडाली असून या घटनेमागील संपूर्ण सत्य तपासातून समोर येण्याची प्रतीक्षा आता ग्रामस्थांसह सर्वांनाच आहे. दिव्य भारत BSM न्यूज. सुरगाणा, नाशिक. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देविदास गावित यांना ताब्यात घेतले असून पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री घरातच घडला थरार. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सखाराम गावित आणि बायजाबाई गावित हे मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात झोपले होते. मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. बुधवारी सकाळी या घटनेची माहिती परिसरात पसरताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर सुरगाणा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानेही पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत. नातू नातसून चौकशीच्या फेऱ्यात. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दोघांनीही या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. मात्र केवळ कबुलीजबाबाच्या आधारे तपास पूर्ण होत नसून घटनास्थळी मिळालेले भौतिक पुरावे, हत्येसाठी वापरलेले शस्त्र, घटनाक्रम, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक पुरावे यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रोजच्या कटकटीला कंटाळल्याचा दावा. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मृत वृद्ध दाम्पत्याकडून मद्यपान केल्यानंतर शिवीगाळ आणि कटकट केली जात असल्याचा दावा संशयितांनी केल्याचे समोर आले आहे. या कथित रोजच्या त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. मात्र हत्येमागे याशिवाय अन्य काही कारण होते का? कौटुंबिक वादाचे स्वरूप काय होते? घटनेपूर्वी नेमका कोणता वाद झाला होता आणि हत्येचा कट पूर्वनियोजित होता का? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांची घटनास्थळी धाव. घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून पुरावे संकलित केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. D.S. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक M. विमला,
उपविभागीय पोलीस अधिकारी इब्राहिमदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस पुढील तपास करीत आहेत. पुराव्यांची जुळवाजुळव सुरू. दुहेरी हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्यात घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पोलिसांकडून घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, हत्यार, ठसे, कपडे आणि इतर उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे. तसेच संशयितांच्या जबाबांची घटनास्थळावरील परिस्थितीशी पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.